कल्याणच्या आंबिवली परिसरात राहणाऱ्या 74 वर्षीय रंजना पाटकर यांची हत्या करून त्यांचे सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या गुन्हेगाराला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे। चांद उर्फ अकबर शेख वय वर्ष 30 असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव असून तो यापूर्वी हत्या प्रकरणात दोषी आढळून कारागृहात होता। चांगली वर्तणूक असल्यामुळे त्याला काही महिन्यांपूर्वी सुटका देण्यात आली होती। जेलमधून सुटल्यानंतर तो आंबिवलीमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होता। मात्र मोमोज विक्रीसाठी व्यवसाय सुरू करायचा असल्याने पैशांची गरज होती, त्यामुळे त्याने काही दिवस रंजना पाटकर यांच्या घराची रेकी केली। 20 मार्च रोजी आरोपीने पाणी मागण्याच्या बहाण्याने वृद्धेच्या घरी प्रवेश केला। टीव्हीचा आवाज वाढवून त्याने आरडाओरडा ऐकू येऊ नये याची काळजी घेतली आणि नंतर महिलेचा गळा दाबून खून केला। तिच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील कर्णफुले मिळून सुमारे 1.5 लाखांचे दागिने लंपास केले। या प्रकरणी मैताच्या कुटुंबाचा दुसऱ्यावरती संशय होता, त्यामुळे पोलिसांनी एक संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्याला न्यायालयात हजर केले व सध्या तो कल्याण आधारवाडी जेलमध्ये आहे। मात्र या दरम्यान पोलिसांनी परिसरात असलेल्या गुन्हेगारावरती पाळण ठेवत 100 पेक्षा अधिक लोकांची माहिती गोळा करत पोलिसांच्या गुप्त माहितीदाराने दिलेल्या माहितीवरून खऱ्या आरोपीचा छडा लावण्यात आला। आरोपीकडून चोरीस केलेला मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे। ही हत्या आणि जबरी चोरी उघडकीस आणणाऱ्या खडकपाडा पोलिसांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले असून या गुन्ह्यातील तपास अधिक सुरू आहे। डोंबिवली पोलीस स्टेशनमध्ये सदरचा हा गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामध्ये लोकांना शेअर मार्केटचे क्लासेस लावून देतो आणि शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याबाबतचा मार्गदर्शन होईल अशा प्रकारची ऍड करून त्या ठिकाणी हा सदरचा गुन्हा झालेला आहे। आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून आपल्याला परतावा पण या ठिकाणी जास्त मिळेल अशा प्रकारे लोकांच्याकडून त्या ठिकाणी गुंतवणूक करण्यात आली आणि जवळजवळ 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम त्यामध्ये गुंतवणूक झाली। आणि नंतर हे सगळे आरोपी जे आहेत त्यामध्ये जो काही परतावा त्यांनी लोकांना सांगितला होता त्यामुळे परतावा त्यांना मिळत नव्हता। नंतर सदरची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मी आमच्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामुळे दोन्ही आरोपींना त्यामध्ये आता अटक केलेला आहे। दोन्ही पण आरोपी आमच्या पोलीस रिमांडमध्ये आहेत। लोकांना तेच आव्हान राहील की अशा प्रकारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा असो किंवा डिजिटल अरेस्टचा असो त्या संदर्भातले असे बरेचसे सायबर फसवणुकीचे प्रकार अजूनही घडत आहेत। या मार्फत सर्व लोकांना आव्हान राहील की कोणते अशाही आमिषांना कोणीही बळी पडू नका। आपल्या घरातील कोणतेही ज्येष्ठ नागरिक असतील किंवा इतरही लोक असतील, आपले नातेवाईक असतील, अशा सगळ्यांना याबाबतची माहिती देणे आणि अशा कोणतेही परतावा जो आहे शेअर मार्केटमध्ये करून देतो किंवा डिजिटल अरेस्ट असे वेगवेगळे प्रकार आज या सायबर फ्रॉड मध्ये घडत आहेत। त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे। अशी कोणतीही जर आपल्याकडे माहिती असेल तर त्याची तात्काळ आपल्या संबंधित जवळचं पोलीस स्टेशन आहे त्यामध्ये द्या, नक्कीच आमच्या पोलीस स्टेशन कारवाई होईल। त्यामुळे लोकांनी सायबर अवेअरनेस बाबतीत अतिशय सतर्क राहणे या दृष्टीने आवश्यक आहे। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।